काय एमडी झालंय का? एमडीएस केला आपला घाटी पण येत पुढे आणि एमडीएसपी लोणीला केके पाटील बरं वा. माझं बीडीएस झालंय MPH या वहिनी या तुम्ही आणि आता त्याचं अच्छा अच्छा हा तेव्हा त्याला प्रॅक्टिस करते वा. कुठं प्रॅक्टिस करते? वर्धा बर बर. तिचा भाऊ पण डॉक्टर आहे, भाऊचे पण डॉक्टर आहे हा. आणि हे तिला तिथं असते वर्धाला आयुर्वेदिक मध्ये. बापू आता ऑपरेशन करायला मोकळे झाले काय बोलतात? आज गजानन होरोमॅक्स डेंटल क्लिनिकचं उद्घाटन माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते, प्रमुख उपस्थिती माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर आमदार अनुराग चव्हाण, आमदार संजयजी केनेकर, आमदार नारायणजी कुचे, महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र दंडा, स्थायी समिती सभापती अनिल बकरिये व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालेलं आहे. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, मी समाजामध्ये जी परिस्थिती पाहत होतो की समाजामध्ये चांगले डॉक्टर, चांगले वकील हे पाहिजेत, चांगले इंजिनियर पाहिजे, त्या दृष्टिकोनाने आमच्या सगळ्या घडामोडी कुटुंबाने मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील या क्षेत्रामध्ये बांधलं. ते आम्ही या राजकीय क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा यशस्वी वाट चालू करत आहोत. आणि आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमचं कुटुंब हे संस्कारित कुटुंब असल्यामुळं कुठल्याही व्यवसायात गेलो तर आम्ही उच्च शिखर गाठू आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये नावारूपाला येऊ अशा त्याला शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर सागर गडामुळे व श्रद्धा गडामुळे यांना मी सुद्धा शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून रुग्णांची चांगली सेवा हो या शुभेच्छा देऊन काम. माझं नाव डॉक्टर सागर भगवान गडामुळे. आज इथे आपण सगळ्या माझ्या गजानन होरोमॅक्स डेंटल क्लिनिक या डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहात. या क्लिनिकचं उद्घाटन महामहिम राज्यपाल हरिभाऊजी नाना बागडे, तसेच अतुलजी सावे, तसेच संजयजी शिरसाट, तसेच प्रथम नागरिक शहराचे समीर राजूरकर, तसेच विधान परिषद आमदार संजयजी किनेकर व मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. मला लहानपणापासून माझा जन्म 97चा आहे. बापूंचं राजकारण हे 95 पासून आहे. तर बापूंनी राजकारण हे पहिल्यापासून बघितलंय आणि मी राजकारण आणि समाजकारण त्यांनी मला दोघांची सांगड कशी घालायची हे मला माझ्या जन्मापासूनच त्यांनी शिकवलंय. आज त्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यात थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने हे जे छोटस बीज त्यांनी लावलंय त्याचा मी पुढे जाऊन नक्कीच एक वटवृक्षामध्ये रूपांतर करेल आणि मी सगळ्यांची माझ्या हातून चांगल्या पद्धतीने सेवा हो हीच आज मी देवाच्याने प्रार्थना करतो. थँक्यू. दादांच्या सांगण्याप्रमाणे या डेंटल क्लिनिकची सेवा या ठिकाणी उपलब्ध होईल. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. सर्वांनी अल्पवार घेतल्याशिवाय जाऊ नये या आग्रहाची घडामोडी परिवाराच्या वतीने विनंती.
and press the bell icon. Never miss an update.